तरी सुद्धा मी ह्या मताशी ठाम आहे की सरकारी अधिकारी मंत्रालयामध्ये जाऊन रेड कसे करू शकतात याचा अर्थ तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये मला वाटतं युवकांचं पण वाटोळं झालंय, शेतकऱ्यांचं पण वाटोळं झालंय, बेरोजगारांचं पण वाटोळं झालंय, सरकारी योजनांचं पण वाटोळं झालंय। ही हिम्मत होता कामा नये का? तो बिचारा आदिवासी विभागाचं ते खातं होतं म्हणून त्याला टार्गेट करायचा तुमचा प्लॅन होता? मला माहित नाही, पण तरी सुद्धा ह्या मताशी मी सहमत आहे की अशा पद्धतीची हिम्मत अधिकाऱ्यांची होता कामा नये। अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांच्याच ठिकाणी ठेवलं पाहिजे। मामा, हे मी तुम्हाला सांगतो, खरं सांगायला गेलं तर मी विरोधाकरता विरोध म्हणून सुद्धा कधीच अशा पद्धतीनं म्हणणार नाही की शेवटी लोकशाहीमध्ये, घटनेमध्ये लोकप्रतिनिधीचा दर्जा आणि मान हा निश्चितपणे प्रशासकीय अधिकाऱ्यापेक्षा वरचाच असला पाहिजे। या मताचा मी ठामपणे आणि मी जाहीरपणे इथं बोलतोय। तरी सुद्धा मी ह्या मताशी ठाम आहे की सरकारी अधिकारी मंत्रालयामध्ये जाऊन रेड कसे करू शकतात याचा अर्थ तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये मला वाटतं युवकांचं पण वाटोळं झालंय, शेतकऱ्यांचं पण वाटोळं झालंय, बेरोजगारांचं पण वाटोळं झालंय, सरकारी योजनांचं पण वाटोळं झालंय। ही हिम्मत होता कामा नये का? तो बिचारा आदिवासी विभागाचं ते खातं होतं म्हणून त्याला टार्गेट करायचा तुमचा प्लॅन होता? मला माहित नाही, पण तरी सुद्धा ह्या मताशी मी सहमत आहे की अशा पद्धतीची हिम्मत अधिकाऱ्यांची होता कामा नये। अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांच्याच ठिकाणी ठेवलं पाहिजे। मामा, हे मी तुम्हाला सांगतो, खरं सांगायला गेलं तर मी विरोधाकरता विरोध म्हणून सुद्धा कधीच अशा पद्धतीनं म्हणणार नाही की शेवटी लोकशाहीमध्ये, घटनेमध्ये लोकप्रतिनिधीचा दर्जा आणि मान हा निश्चितपणे प्रशासकीय अधिकाऱ्यापेक्षा वरचाच असला पाहिजे। या मताचा मी ठामपणे आणि मी जाहीरपणे इथं बोलतोय।